राजकोट जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला आहे। पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले। राजकोट जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करत तोफांचा मारा केला। न्यू हॅम्पशायरच्या 3 छोट्या शहरांमध्ये पारंपरिक मिडनाईट मतदानाने अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। प्रारंभीच्या मतदानाच्या फेरीमध्ये 3 शहरातील मतदानाच्या निकालानुसार ट्रम्प 32-25 ने आघाडीवर आहेत। या तिन्ही शहरात 100 पेक्षा कमी मतदार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला निधी खर्च करण्याला परवानगी दिल्याने राजकोट येथे भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावरील अनिश्चिततेचे मळब दूर झाले आहे। सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला पहिल्या कसोटीसाठी 58.66 लाखांचा निधी खर्च करण्याला परवानगी दिली आहे। कांगो प्रजासत्ताकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले तर एका मुलाचा मृत्यू झाला। देशाच्या पूर्व भागातील गोमा शहरात हा बॉम्बस्फोट झाला। संयुक्त राष्ट्राकडून ही माहिती देण्यात आली आहे। एनडीटीव्ही इंडियावर घालण्यात आलेल्या बंदीविरोधातील पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे। केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने घातलेल्या 1 दिवसाच्या बंदीविरोधात एनडीटीव्हीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती। त्यानुसार सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे।